इंडिया आघाडीची सत्ता आल्यास उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार। इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय झाल्याचा अंबादास दानवेंचा दावा। पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी पत्रकार परिषद घेतल्यामुळे आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। तर निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश। शेवटच्या टप्प्यातल्या मतदानावेळी मोदी ध्यानस्थ बसले, हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघन। संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका। लोकसभेच्या महानिकालाला आता अवघे काही तास बाकी। नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की इंडिया आघाडीची जादू चालणार, काही तासातच फैसला। देशात उद्या सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात। सर्वात वेगवान, सर्वात अचूक निकाल फक्त एबीपी माझावर। पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीनमधील मायक्रोचिप तपासण्याचे अधिकार। निवडणूक आयोगाच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना। भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर। मनसेच्या अभिजित पानसेंना निरंजन डावखरेंचं आव्हान। तर मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरुद्ध अनिल परब अशी लढत। दुष्काळावर तातडीनं पावलं उचला, अन्यथा आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल। शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा। कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकींना उडवलं, अपघातात 3 ठार तर 3 जण गंभीर जखमी। सायबर चौकातला भीषण अपघात सीसीटीव्हीत रेकॉर्ड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।